चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आता प्रीती संगमावर अजित पवार हे देखील दाखल झालेले आहेत। प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आता अजित पवार पोहोचलेत। यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी अजित पवार दाखल झाले आहेत। काही वेळापूर्वीच शरद पवार त्याचबरोबर रोहित पवार यांनी देखील प्रीती संगमावर जात यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलेलं होतं, अभिवादन केलेलं होतं आणि आता अजित पवार हे देखील या ठिकाणी पोहोचले आहेत। तर रोहित पवार हे देखील यावेळी या ठिकाणीच उपस्थित आहेत आणि अजित पवार त्याचबरोबर रोहित पवार यांची देखील भेट झाल्याची माहिती मिळते आहे। तर शरद पवार यांनी देखील प्रीती संगमावर जात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलेलं आहे आणि आता अजित पवार हे देखील प्रीती संगमावर दाखल झाले आहेत। यशवंतराव चव्हाण यांची 40वी पुण्यतिथी आणि त्यानिमित्त प्रीती संगमावर अजित पवार पोहोचले आणि याचवेळी रोहित पवार हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झालेली आहे। इतकंच नाही तर अजित पवार यांनी शरद पवार यांचे रोहित पवार यांनी विजयी झाल्यानंतर आता प्रीती संगमावर ज्यावेळी भेट झाली त्यावेळी अजित पवार यांचं दर्शन घेत त्यांचे आशीर्वाद घेतले अशी माहिती देखील मिळते आहे। प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली त्यावेळी रोहित पवार यांनी अजित पवारांचे आशीर्वाद देखील घेतलेले आहेत। काही वेळापूर्वी शरद पवार हे देखील प्रीती संगमावर पोहोचले होते आणि आता अजित पवार हे देखील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत। यशवंतराव चव्हाण यांची आज 40वी पुण्यतिथी आणि त्यानिमित्त कराडमधील प्रीती संगमावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन दिग्गज आणि बडे नेते दाखल झालेले आहेत। शरद पवार त्याचबरोबर रोहित पवार यांनी देखील काही वेळापूर्वीच प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलंय आणि आता अजित पवार हे देखील दाखल झालेले आहेत। त्याचवेळी प्रीती संगमावरच रोहित पवार आणि अजित पवार यांची देखील भेट झाली त्यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांचे आशीर्वाद देखील घेतले आहेत। कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांचा विजय झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात आज प्रीती संगमावर अजित पवार यांचे आशीर्वाद देखील रोहित पवार यांनी घेतले। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील आपल्यासोबत आहेत। भूषण, अजित पवार प्रीती संगमावर पोहोचले त्याचवेळी रोहित पवार यांची भेट झाली आणि रोहित पवार यांनी अजित पवारांचे आशीर्वाद देखील घेतल्याचं कळत आहे। नक्कीच आज प्रीतीमावर यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी पहिल्यांदा शरद पवार आणि रोहित पवार हे दाखल झालेले होते आणि ते दर्शन घेऊन बाहेर पडत असतानाच अजितदादा आहेत ते या ठिकाणी आले। बाहेर पडत असतानाच गेटवर अजितदादा आणि रोहित पवार यांची भेट झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये काही चर्चा देखील झाली आणि एकूणच आपण बघतोय रोहित पवार यांच्या विजयानंतरची त्यांची पहिलीच अशा पद्धतीने समोर झालेली भेट आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे आशीर्वाद देखील रोहित पवारांनी घेतल्याचं पाहायला मिळतं। एकूणच आपण बघतोय ज्या पद्धतीचं वातावरण निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं होतं जामखेड या देखील पाहायला मिळाले। राज्यातील जवळपास 40 मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार अशा पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण रोहित पवार यांनी नक्कीच भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर हे दृश्य आपण पाहतोय, प्रीती संगमावर अजित पवार पोहोचले त्यावेळी रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट झाली। रोहित पवार यांनी अजित पवार यांचे आशीर्वाद देखील घेतले आहेत।